नमस्कार सर्वांना, मी दीपाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते शिवण क्लासच्या 7व्या भागामध्ये. शिवण क्लासचे आपले 6 भाग झालेले आहे. आज आपला 7वा भाग आहे. 7व्या भागामध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज आज आपण कटिंग करून घेणार आहोत. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल. चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. 32 साईज ब्लाऊजची मापे: उंची 12.5 प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, 13.5 इंच छाती, 32 छातीचा चौथा भाग, 8 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 10, कमर 28, बाही लांबी 3 इंच, दंडघेर 11 इंच, पुढचा गळा 6 इंच आणि मागचा गळा 9 इंच. याप्रमाणे 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापे आहे. या मापावरून आपण पेपर कटिंग पाहणार आहोत. ब्लाऊजची उंची 12.5 प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, 13.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून सरळ एक रेष आपल्याला आखून घ्यायची आहे. शोल्डर 5.25 इंच, मोंढा 5.5 इंच. शोल्डरपासून खाली सरळ रेष आपल्याला ओढून घ्यायची आहे. गळा रुंदी 2.25 इंच, पुढचा गळा 6 इंच, गळा रुंदीपासून खाली 6 इंचावर आपल्याला सरळ एक रेष घ्यायची आहे. बत्तीस साईजची ब्लाऊज आहे, तर 32चा चौथा भाग 8 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच. कमर घेर 28 इंच, 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 1 इंच डाचासाठी 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. 10 इंचावर इथे आपल्याला एक मार्किंग करून हा आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. समोरचा मोंढा 1.5 इंच, पाठीमागचा मोंढा 1 इंच. अशा पद्धतीने आपल्याला मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. मी समोरचा आणि मागचा दोन्ही मोंढ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. 1 इंच गळा खोली अशा पद्धतीने 1 इंचावर मार्क करून आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटसाठी कमरेपासून आडवा डाच आपल्याला 3.5 इंचावर, उभा डाच 3.5 इंचावर आणि शोल्डरपासून खाली 8 इंचावर प्रिन्सेस कटच्या कटोरीच्या शेप देण्यासाठी आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. खालच्या मोंढ्यापासून आपल्याला 8 इंचाच्या पॉईंटपासून या डाचापर्यंत प्रिन्सेस कट कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटच्या टॉपसाठी 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. वरती 1.5 इंचावर एक मार्क आपल्याला करून घ्यायचा आहे. इथून अशी एक सरळ रेषा आपल्याला ओढून घ्यायची.
3.5 इंचावर जो पॉईंट आपण दिला होता त्या पॉईंटपासून आपल्याला प्रिन्सेस कटच्या कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे याच आकाराचा प्रिन्सेस कट कटोरीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. इथे 1.5 इंचाचा डाच आपण घेतलेला आहे. हे आपले कटिंगमध्ये जाणार आहे, त्यामुळे समोर इथे 1.5 इंच आपण वाढवून घेणार आहोत आणि या भागाला 1 इंचावर एक मार्किंग करून हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग तयार आहे. मार्किंगवरून आपण पूर्ण पार्ट कटिंग करून घेणार आहोत. एकाच पेपरमध्ये आपले दोन्हीही पार्ट तयार होतील. पाठीमागच्या मुंड्यापासून मी कटिंग करायला सुरुवात केली आहे. हे दोन्ही भाग आपण वेगळे करून घेऊ. समोरचा मुंढा समोरचा गळा अशा प्रकारे आपली प्रिन्सेस कटच्या समोरच्या पार्टची कटिंग झालेली आहे. ब्लाऊज पीसवर कटिंग करताना हे पार्ट ठेवताना आपल्याला अर्धा इंच समोरचा पार्ट वाढवून घ्यायचा असतो. मागचा भाग हा आपल्याला वाढवायचा नसतो. समोरचा भाग कटिंग करताना पाठीमागच्या भागातही आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन जास्त घेतलेली आहे. तो पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी 1.5 इंच जास्त असलेला पेपर कटिंग करून घेतलेला आहे. पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे. डबल फोल्डचा पेपर मी घेऊन घेतलेला आहे. बंद बाजूकडून बाहीची लांबी आपल्याला टाकायची होती. 3 इंच बाही लांबी प्लस त्यामध्ये 4 इंचावर एक पॉईंट घेऊन घेतला आहे आणि बाहीची रुंदी चेस्टच्या मापानुसार आपल्याला घ्यायची असते. चेस्टचा चौथा भाग 8 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच 10 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने एक चौकोन बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे. कॅप हाईट 1.5 इंच आणि इथून वर 1 इंचावर अशी सरळ रेष आपल्याला देऊन घ्यायची आहे. याही भागाने 1 इंचावर एक सरळ रेष आपल्याला देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. इथून इथपर्यंत 8 इंच येत आहे. 8चा मध्य 4 इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि 4चा मध्य 2 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. वरच्याही भागाला 2 इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बाहेरच्या साईडने अर्धा इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आतल्या साईडने परत
अर्धा इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. अर्ध्या इंचापासून मध्यापर्यंत आणि खालच्या भागालाही अर्ध्या इंचापासून या 1 इंचाच्या पॉईंटपर्यंत आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा सोप्या पद्धतीने आपल्या बाहीची मार्किंग तयार आहे. मार्किंगवरून आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला बाहेरचा शेप कटिंग करायचा असतो. मध्यापर्यंत, मग सरळ रेष, आणि बाही ओपन करून आपल्याला बाहीचा खोल भाग कटिंग करून घ्यायचा असतो. अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग तयार आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे. पुढील भागात आपण पेपर कटिंग वापरून कापडावरती ब्लाऊज कटिंग करून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.